त्या शनायाची वाट बघण्यात काही अर्थ नाहीये राजवाडे. हे बघा, आपण इतका वेळ थांबलो ना, आता फक्त तिचं म्हणणं तरी ऐकून घेऊया ना, तिला भेटूया. तिच्याबद्दल काही अंदाज नाही येत आहे, पण फोनवर बोलताना तरी मला ती कॉन्फिडंट वाटली. दिसतं तसं नसतं राजवाडे. ती राधिका गृहिणी आणि बावळट वाटत होती, पण 300 करोडच्या कंपनीची मालकीण आहे आज ती. अहो असू दे ना, ही शनाया ही सुद्धा बबली वाटते, इमॅच्युअर वाटते, तरी पण आपण तिचं म्हणणं ऐकून घेऊया ना. आता तुम्ही म्हणताय, पण मला तर वाटतं इट्स द वेस्ट ऑफ टाइम. हॅव पेशन्स महाडिक, हॅव पेशन्स. एक्झॅक्टली मिस्टर राजवाडे, तुम्ही अगदी करेक्ट आहात. हॅव सम पेशन्स मिस्टर महाडिक. बरं शने, तुम्हाला ते कशासाठी बोलवलंयस? ठीक आहे, स्ट्रेट टू द पॉइंटच येते. मला असं कळलंय तुम्ही राधिका मसालेमधनं आपले हिस्से काढून घेतलेत आणि इतरांनी तेच केलंय. हो मग, पण माझ्याकडे तर वेगळीच न्यूज आहे. कधी काय आहे तीच ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. राधिका मसाले आता इतर कंपनीजना अप्रोच होतंय आणि त्यासाठी इंटरेस्ट दाखवणाऱ्या कंपनीजना प्रपोजल्स पाठवतंय. अगं हो, तसं होणारच ना. नाही म्हणजे बुडत्या जहाजाला आतारा हवाच. नाही पण मला नाही वाटत तिला इतक्या लवकर कोणी इन्व्हेस्ट करणारे मिळतील म्हणून. का नाही मिळणार? राधिका मसाले इज अ बिग नेम आणि फूड ब्रँड सध्या ट्रेंडिंग आहेत. शनाया, हे आम्हाला सगळं माहिती आहे. बघ, तू आम्हाला इथे का बोलवलेस ते सांग. हॅव सम पेशन्स मिस्टर महाडे. माझ्याकडे एक नवीन आयडिया आहे. आयडिया? कसली आयडिया? शनाया, हा बिझनेस आहे, माइंड गेम. शॉपिंग मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करणं इतकं सोपं नाहीये ते. मिस्टर महाडिक, तुम्हाला शॉपिंग खूप सोपं वाटतं ना? अर्थात. मला सांगा, तुम्ही हा सूट कितीला घेतलात? या सूटचा आणि बिझनेसचा काय संबंध? सांगते ना. हा असेल 18-20 हजार. 18-20 हजार. मिस्टर महाडिक, यू आर ॲट अ लॉस. हो, तुम्ही समर सेल मध्ये जर हाच सूट घेतला असतात तर तुम्हाला 7,000 रुपयात मिळाला असता. म्हणजेच तुमचा 70% प्रॉफिट झाला असता. कसा? कसं आहे, शॉपिंग मधलं असलं तरी माझ्याकडे बिझनेस माइंड आहे ना. मलाही माहिती असतं कुठे सेल्स चालू आहेत, कुठे आपला लॉस आहे, कुठे आपला प्रॉफिट आहे. सो मे आय एक्सप्लेन? थँक्यू. मला असं वाटतं आपण राधिका मसालेला परत अप्रोच व्हावं आणि त्यांचं प्रपोजल ऍक्सेप्ट करावं. कसं शक्य आहे हे? आम्ही आमचा हिस्सा काढून घेतला आणि आता परत अप्रोच व्हायचा? नाही काय, शक्य नाही होणार. मी असं म्हणतच नाहीये की तुम्ही अप्रोच व्हा. तू काय बोलतेस कळत नाही. उगाच आमचा वेळ वाया घालू नको. राधिका मसालेमध्ये तुमचे हिस्से तुम्ही परत घ्यायचे, विकत. पण तुमच्या नावाने नाही, दुसऱ्याच नावाने. हळूहळू त्या कंपनीमध्ये आपण लक्ष घालायला लागायचं आणि फायनली राधिका मसाले टेक ओव्हर करायचे. कसं शक्य आहे? राधिका मसालेने आमच्यावर आधीच केस टाकलेली आहे. एक मिनिट महाडिक, तिचे बोलण्यात तथ्य आहे, मला जरा विचार करू दे. मिस्टर राजवाडे, यू आर एक्स्ट्रीमली राईट. काय ना, आता इथे बसलेल्यांपैकी सगळ्यात चांगलं बिझनेसमॅन तुमचंच आहे, पण तुम्ही सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स्ड आहात. सो तुम्ही प्लीज विचार करा. शनाया, प्लीज जरा. शुअर. आणि मिस्टर महाडिक, ह्यापुढे शॉपिंग करताना तुम्ही मला कन्सल्ट करू शकता. आय विल नॉट चार्ज यू फॉर इट. ओके? आले. राजवाडे, ही डोक्यावर पडले का? तिच्या विचारात काही येऊ नका. नक्की ती एक दिवस चुना फासेल. बट शी इज राईट. तिने योग्य तो सल्ला दिलाय. काय हिच्याकडे? कोण आहे ही? तिच्याकडे साधा पैसा तरी आहे का? तिच्याकडे गुरु आहे आणि तो हुशार आहे. गुरु यात नक्कीच इन्व्हॉल्व होईल. शनाया त्याला यात नक्की घेऊन येणार, मला खात्री आहे. शनाया आली की गुरु हा येणारच. ठीक आहे ना? ही शनाया राधिकाची कंपनी कधी ताब्यात घेणार, कधी गुरुला पैसे मिळणार, कधी तो मला देणार. अरे केडी साहेब नाहीये. अरे केड्या, मी बोलतोय. मी काय चाललंय तुझं? गुरु, अरे यार मी सॉरी म्हणजे मी तुझाच विचार करत होतो यार. ती शनाया राधिकाची कंपनी कधी घेणार यार? आपल्याला कधी पैसे मिळणार आहे यार?
ते हो जरा धीर धर ना. हा श्वास तर घे मध्ये. असं लांडगा मागे लागल्यासारखं काय बोलतोय? अरे लांडगा परवडला रे. माझ्या मागे घेणेकरी लागलेले असतात. कधी मला पकडून वसुलीसाठी माझे लचके तोडतील काही सांगता येत नाही. बरं ठीक आहे, मी भेटलो की देतो तुला पैसे. ओके? किती? अरे काम तर होऊ दे ना आधी. आत्ताच काय विचारतोयस? आपण कधी होईल काम? काम होईल, तू काळजी करू नकोस. मी हिला पाठवलंय शनायाला. ती आता राजवाडे आणि महाडिकांना भेटायला गेली. पण जाणार नाही तर काय. मी तिला मुद्दाम चिडवलं, नाही नाही नको जाऊस, कशाला पडतेस याच्यात. मग ती मुद्दाम गेली, कळलं ना. ती रबरी बॉलवाली आयडिया. रिबाउंड. पण ती भेटून काय करणार आहे तिथे? असं काय करतो केड्या, तुला सांगितलं होतं ना. ती फाईल गहाळ झाली राधिकाच्या ऑफिस मधून, म्हणून राजवाडे आणि महाडिकांनी सगळ्या बोर्ड मेंबर्सला भडकवलं तिच्या विरोधात. त्यांनी 50% हिस्सा काढून घेतला कंपनीमधून. आता शनाया राजवाडे आणि महाडिकांना पटवायला गेलीये की तो जो काही 50% हिस्सा आहे तो त्यांनी दुसऱ्या नावानं विकत घ्यायचा. म्हणजे मग बरोबर कंपनी आपल्या ताब्यात. कळलं ना. ते ठीक आहे, पण तिला जमेल ना हे सगळं? तू सुरुवातीलाच पनवती काय लावतो रे केडे. अरे नाही, ती ऐन वेळी माती का तयार नाही, मी म्हणून बोललो. काही माती भीती खाणार नाहीये. मी व्यवस्थित ट्रेन करून तिला पाठवलंय आणि ती काही चुकूच शकणार नाही. बरोबर या राजवाडे आणि महाडिकांना पटवते की नाही बघ. म्हणजे ते बरोबर दुसऱ्या नावानं 50% हिस्सा घेतील आणि राधिका मसाले आपल्या ताब्यात. येस. अरे मला पैसे मिळणार. केडे आता अजून एकदा जरी बोललास ना तर एक दमडी देणार नाही तुला. सॉरी. केड्या एकदा ही कंपनी ताब्यात येऊ दे रे. आजपर्यंत मी जेवढं काही भोगलंय, जेवढा त्रास सहन केलाय, जितका अपमान सहन केलाय ना, या सगळ्याचा सूड उगवणार आहे मी राधिकावर. बघच. सो काय डिसिजन आहे तुमचा? मी तयार आहे प्रपोजलसाठी. नाही. हो पण राजवाडे, एक मिनिट. ठीक आहे, तर मग तुम्ही सोबत असाल तर राधिकाचं रिव्हेंज घेणं खूप सोपं होईल. मला एक सांग शनाया, तू हे पैसे कसे काय इन्व्हेस्ट करणार आहेस? आय एम सॉरी मिस्टर राजवाडे, पण मी डील पूर्ण केल्याशी मतलब ना. मी पैसे कुठून आणते, कसे आणते, फ्रँकली नन ऑफ युअर बिझनेस. राजवाडे बघा कशी बोलते ती. इट्स ओके. ठीक आहे, आता तुम्ही जर रिस्क घ्यायला तयार असाल तर मी पण तयार आहे. व्हेरी गुड. हां तर बोल शना, तू कसं काय इन्व्हेस्ट करणार आहे? तुझा प्लॅन काय आहे? ऍक्च्युली माझ्या डोक्यात एक नवीन आयडिया आहे. हो, पण आपल्याला असं करून चालणार नाही. आपल्याला आपल्या मालासाठी लोकांना अप्रोच करायलाच लागणार आहे. नाही वहिनी, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला पटतंय. पण आत्ता प्रायोरिटी बेसिसवरती आपण जे इतर कंपन्यांबरोबर टायअप करण्याचा विचार करतोय ते काम अजून पूर्ण व्हायचं बाकी आहे. माझ्या मते त्याला आपण प्रायोरिटी द्यायला पाहिजे. हो बरोबर आहे, कळतंय मला. म्हणून काय काम थांबवायचं का? नाही ना. हे पहा, आत्ता आपल्याकडे ज्या ऑर्डर्स आहेत त्या आपल्याला पूर्ण करायला लागणार आहे. नाहीतर लोकांना काय वाटेल? उगीच आपल्याबद्दल काहीच्या काही अफवा पसरायला नको. हो, या बाबतीत आपण सतर्क राहूया. हां तेंडुलकर. हां बोला. हो चालेल की, भेटूया. हां तुम्हाला मी वेळ कळवतो. ओके, थँक्यू. वहिनी, कृष्णा फूड्सच्या तेंडुलकरांबरोबर माझं आत्ताच बोलणं झालं. त्यांच्या ओळखीचे काही चांगल्या रेप्युटेड कंपनीचे लोक इंटरेस्टेड आहेत. आपण मीटिंग ठरवूया. अरे वा. हो आहे, पण ना मला जरा एक प्रश्न पडलाय. हे पहा, कोणाला काहीही प्रश्न असतील तर आत्ता बोला. हां म्हणजे हे सगळं ठीक आहे, म्हणजे चांगलंच होतंय सगळं. पण आपण आता जर पुढे गेलो आणि आपण एका वेगळ्या कंपनी बरोबर टायअप केलं तर त्या कंपनीला आपण इक्वल राईट्स देतोय. म्हणजे कुठल्याही डिसिजन मेकिंग मध्ये त्यांचा भाग असेल, हस्तक्षेप हे त्यांचा अधिकार असेल. मग काय करायचं आपल्याला? वहिनी, मलाही आनंद सर म्हणतात ते पटतंय. म्हणजे आपण एखाद्या कंपनीबरोबर टायअप करणार म्हणजे ती कंपनी आपल्या कंपनीमध्ये पैसे लावणार
सो ऑब्व्हियसली ते आपल्या कामावर मॉनिटर करणार, लक्ष ठेवणार, सुपरवाईज करणार. म्हणजे नकळतपणे का होईना पण त्यांना तो अधिकार जातोच ना. आणि सर सॉरी, मी डिसअपॉइंट करत नाही आहे तुम्हाला, पण आपण ह्या बाबतीत काहीच डिस्कस केलं नाही आहे, आपण विचारसुद्धा केला नाही. जर अशा वेळी या कंपनीजचे काहीतरी अटी असतील, काहीतरी अपेक्षा असतील, तेव्हा काय करायचं? बरोबर आहे तुमचं. डिसिजन मेकिंगमध्ये जेव्हा ते सहभागी होणार तेव्हा काय करायचं याचा विचार आपल्याला करावाच लागेल. आणि म्हणून त्यांच्याबरोबर जे काही बोलायचं आहे ते आपण स्पष्ट बोलूया, सगळं सांगूया, असं मला वाटतं. हो खरं आहे. मलाही तुमचे हे सगळे मुद्दे पटत आहेत. मला असं वाटतं की त्यांची जर तशी तयारी असेल तरच आपण मीटिंग करूया. मी बोलतो त्यांच्याशी. हो, पण मला तरी हे सगळं खूप रिस्की वाटतंय. आनंद भाऊजी, बिझनेस म्हटला की रिस्क आलीच. हो ते आहे, पण सौमित्र आपल्याला मदत करायला तयार होतात, तरी आपण आता त्या विषयावरती नको बोलूया. आधी आपण इतर कंपन्यांशी डिस्कस करूया, आपले सगळे मुद्दे मांडूया, मग बघूया. सध्या तरी बुडणाऱ्याला काडीचा आधार. बरोबर आहे तुमचं वहिनी. आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवूया. वहिनी, ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्याला नवीन फूड प्रोडक्ट्स लॉन्च करायचे आहेत. त्याचं काम आपल्याला लवकरात लवकर सुरू करावं लागेल. करायला हवं, पण त्यासाठी आपल्याला काही फंड्स लागतील. एकदा हे कुठली कंपनी एखादी अप्रोच झाली, आपलं टायअप झालं तर जास्त बरं होईल. मे आय कम इन? या सर. वहिनी, लवकरच आपलं काम होणार. म्हणजे आपल्या कंपनीच्या स्टेटसबद्दल मी काही लोकांशी बोललो होतो आणि 1-2 कंपनीचे लोक इंटरेस्टेड आहेत. ते आपल्याला भेटायला येत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या फारशा काही अटी नाही आहेत. कमाल. मग आपल्याला हेच हवं होतं. वहिनी, आपण ना त्यांच्याशी हेही स्पष्ट बोलून टाकूया की हे वी अप्रिशिएट की तुमचे काही अटी नाही आहेत, काही एक्सपेक्टेशन्स नाही आहेत, पण त्याशिवाय डिसिजन मेकिंगमध्ये तुम्ही सहभागी होणार नाहीत, हे प्लीज आपण स्पष्ट सांगूया. हे एकदम बढिया. ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. चला, हेही काम मार्गी लागतंय आता. आपण ना ही संधी सोडायची नाही. या कंपनी बरोबर मीटिंग करताना आपला अप्रोच पॉझिटिव्ह असला पाहिजे. नक्कीच. आपल्याकडून आपण 100% प्रयत्न करायचे. ठीक आहे, मग लगेच मीटिंग अरेंज करा. आणि मी ना कदमना सांगतो काही प्रेझेंटेशन रेडी ठेवायला. आणि मी मीटिंगची वेळ कन्फर्म करतो. थँक्यू. आनंद भाऊजी, हे काम झालं ना तर खूप बरं होईल. उशीर होईल घरी जायला. निघूया आपण. चला. वहिनी, एक जरा बोलायचं होतं. बोला ना. सौमित्रबद्दल. तो अजून चिडलाय, कॉफी शॉप मध्ये बसलाय. मला कल्पना आहे, काल रात्रीपासून रागवलाय माझ्या. मी बोलते त्याच्याशी. प्लीज तुम्ही भेटा त्याला आणि बोला त्याच्याशी, कारण तो तुमचंच ऐकेल. अजून एक आनंद भाऊजी, पानवलकर सरांशी बोलून घ्या आणि ती बायस बरोबरची मीटिंग आहे ती उद्याच फिक्स करा. हो, त्यांच्या डोक्यात तसंच आहे, तसंच करणार आहे ते. ठीक आहे, येते. कंपनीसाठी काही माणसं भेटायला येतात, म्हणजे ना कंपनीचा हिस्सा विकत घेणारे मिळाले तर. काय कुठल्या मोहिमेवर जाऊन आलात? दमले बिचारे. खरंच दमलो. बरं, काय हरकत नाही, शांतपणे बसा. सरिता, अगं चहा आण. हो, पाहिलं ना मी त्याईने येताना. घ्या घ्या घ्या. का कुठे अडकला होतात? अहो सरिता वहिनी, गणपती उत्सव झाला, सोसायटीच्या गणपतीचं विसर्जन पण झालं. म्हटलं आता मांडववाल्याचे पैसे देऊन यावे. असलं काय, विसर्जन मिरवणूक चालूच आहे अजून. तरी पण त्या मांडववाल्याचे पैसे दिले आणि येताना सोसायटीतली मुलं भेटली. त्यांना म्हटलं उद्यापासून सगळी स्वच्छता आपली आपण करायची. गुलमोहर स्वच्छता अभियान.
अहो पण फक्त गणपती पुरतं मर्यादित नको ते. गुलमोहर स्वच्छता अभियान वर्षभराचं असलं पाहिजे. महाजनी, तुम्ही म्हणजे सोशल वर्क करणाऱ्यांसाठी एकदम आदर्श शिक्षक आहात. अहो नानाजी, ह्यामुळे त्या मुलांना स्वच्छतेचं महत्व कळतं. मला तर असं वाटतं गणपती उत्सव संपला ना की सर्व सोसायट्यांनी ही योजना वापरली पाहिजे. नवे नवे सगळ्या मोठ्या गणपती मंडळांनी पण ही योजना राबवली पाहिजे. अहो तरच स्वच्छतेचं महत्व कळेल ना. तरुण पिढीने जागरूक असायलाच पाहिजे. एकदम बरोबर आहे. आपल्या राधिकाने कसं मस्त भाषण केलं, ऐकलत ना? टिळकांचं महत्व कसं समजावून दिलंय. आजच्या तरुण पिढीला जाणीव करून दिली. कसं आहे, ही तरुण पोरं म्हणजे रोपट्यासारखी असतात. आपण जसं खत पाणी घालणार तशी ते वाढणार. अहो नानाजी, जे पेराल ते उगवणारच. हो ना. अथर्वला देखील राधिकाचं म्हणणं अगदी पटलं. मला तर आश्चर्यच वाटलं. राधिका गोष्ट मात्र छान सांगते. आणि त्यामुळे सगळ्यांना हे महत्व कळलंय. बरं नानाजी, मी सगळी ती देणगी पण देऊन आलो बरं का. चला, म्हणजे पूरग्रस्तांना आपली मदत पोचली. अरे वा, बढिया. म्हणजे राधिकाचं बोलणं सार्थकी लागलं तर. खरंय खरंय. अरे बा, राधिकाचं का नाही एक मस्त आहे पा. दुसऱ्यांच्या चुका, त्यांचं का बरोबर आहे का चूक आहे ती एकदम पटवून सांगते. हो ना. आणि त्या शन्याची काय मस्त जिरवली ना. आता पुन्हा राधिकाच्या वाटेला जाणार नाही ती. गेलीच ना तिच्या वाटेला तरी तोंडावर पडल्याशिवाय काही राहायची नाही. नाही म्हणजे वसंतराव, आपली मुलीकडची बाजू म्हणून विचारतो, सौमित्राच्या घरच्यांबरोबर काही चर्चा वगैरे झाली का पुढे? नाही ना हो. मी बोललो सौमित्रशी तर तो म्हणाला की आई प्रत्यक्ष येऊन बोलणार आहे. होय, असं आहे का? म्हणजे आता त्या आल्याशिवाय काहीच कळणार नाही ना. राधिकाचं एकदा लग्न झालं, सगळं मार्गी लागलं की कसं आपल्या सगळ्यांनाही बरं वाटेल नाही. हो खरंच आहे. राधिकेचं एकदा लग्न झालं की तिला आयुष्याचा जोडीदार मिळेल, अथर्वला त्याचे वडील मिळतील, तिचा संसार परत नव्यानं सुरू होईल. काय तू राजवाडे आणि महाडिकांना तुझ्या बरोबर काम करायला रेडी केलंस? येस. इनफॅक्ट त्यांना आपला प्लॅन पण खूप आवडला. हा, सुरुवातीला महाडिक थोडं नाटक करत होता, पण मग राजवाडेने त्यांना पटवलं. यार, फर्स्ट टाइम राजवाडे माझ्या साईडने बोलले यार. घरी एक मिनिट शनाया, तू एवढी एक्साइट होऊ नकोस. हे बघ, हे राजवाडे आणि महाडिक अत्यंत बेभरोशाचे आहेत. कधी काय करतील ना, काही भरोसा नाही त्यांचा. तू या भानगडीत नको ना पडूस. गॅरी, तू काय एवढं घाबरतोस? मला कळतच नाहीये. तर कारण मी हे सगळं भोगलंय ना, म्हणून सांगतोय तुला. हे बघ, एक गोष्ट लक्षात घे. माणूस जेव्हा सक्सेसफुल असतो ना, तेव्हा सगळे त्याच्या आजूबाजूला असतात, सगळे त्याला सॅल्यूट करतात. पण एकदा का तुमचा बॅड पॅच सुरू झाला ना की कुणी नसतं तुमच्या बाजूला, काळं कुत्र सुद्धा विचारत नाही. आणि हे सगळं मी भोगलंय म्हणून सांगतो, तू या भानगडीत नको पडूस बाई. तू खूप नेगेटिव्ह बोलायला लागलास यार गॅरी. यार, मी ज्या गॅरीच्या प्रेमात पडले तो कुठे आहे? वेअर इज ही लॉस्ट? आपलीच माणसं आपल्याशी असं वागली ना की हे असंच लॉस्ट व्हायला होत. अशा नाही, जेव्हा आपलीच माणसं आपल्याशी असं वागतात ना, सगळा आत्मविश्वास निघून जातो ग. लिसन, हे बघ, हेच म्हणते मी, यातनं बाहेर पड. हे बघ गॅरी, या लोकांनी आपल्याला खूप वाईट ट्रीट केलंय रे. आणि त्यांना लेसन टीच केल्याशिवाय आपण इथनं जायचं नाहीये. आपण म्हणून असे वागतोय. आणि हे महाडिक आणि राजवाडे यांचं टेन्शन तू घेऊ नकोस. त्यांना पण आपण यूज करू आणि या बाकीच्यांच्या सारखं ना बाहेर काढू नंतर. मग देन इट विल बी जस्ट यू अँड मी. राधिका मसाले विल बी शनाया मसाले. मी शनाया मसाल्याची मालकीण असेन. वाव, I तो can't even imagine. Don't worry, okay? Relax. मी आले फ्रेश होऊन. शनाया मसाल्याची मालकीण तू? शनाया मसाल्याचा एकच मालक असणार आहे, गुरुनाथ सुभेदार. आणि राजवाडेच काय, तुलाही मी माझ्या तालावर नाचवणार. पण तुमचा करता करविता मी आहे शनाया. तू, महाडिक, राजवाडे सगळी माझी प्यादी आहात, पण राजा मीच आहे आणि मीच राहणार.